मोरे, कर्जत शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आणि त्याच समवेत युवा उद्योजक प्रफुल्लजी भोईर यांचा ताफा आज या मंचाच्या ठिकाणी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. फटाक्यांची आतिषबाजी, संगीतमय वातावरण आणि जबरदस्त संगीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. यस, सामना थोडा थांबवला जाईल याची नोंद. बेटा यस, थँक्यू टीसी. दमदार रॉयल एंट्री अर्थातच आपण पाहतोय कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहर अध्यक्ष हर्षल भाऊ मोरे यांचं आगमन या मंचावरती होतंय. त्याच समेत आपण पाहतोय युवा उद्योजक आदरणीय प्रफुल्ल शेठ भोईर, त्याच समेत आपण पाहतोय अनुपजी साबणे, जयजी गुरव, त्याच समेत आदरणीय अशोकजी मोरे, त्यांचा ताफा या मंचावरती जरूर पाहायला मिळतंय. जबरदस्त रॉयल एंट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. केतनजी बाबणे असतील, मग आमचे भावड्या, देवा चव्हाण, सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनस्वी आपलं सहर्ष स्वागत. अगदी मित्रांनो, आपण पाहतो युवकांच्या गळ्यातली जबरदस्त मोठी ताईत या कर्जत शहरात अगदी नावलौकिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि याच कर्जत नगर परिषदेमध्ये ज्यांनी आपल्या राजकारणातून समाजकारणाचा एक डंगा वाजवला आणि किंग मेकरच्या भूमिकेत ते पाहायला मिळाले ते हर्षलभाऊ मोरे या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि मी म्हटलं होतं की हे बहारदार नेतृत्व आहे ज्यांच्याकडून मात्र अगदी आल्या आल्या पारितोषिकांची खैरात होणार यात कोणती शंका नाही. आणि आयवा झेलसाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलं आहे. अर्थात तब्बल 100 कॅच जर आयवा झेल या ठिकाणी टिपली दोन्ही हातांनी, यस हे तर काही नादच खुला आहे, अगदी दोन्ही हातांनी झेल जर टिपला तर तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग या संधीचं सोनं करा आपण, कारण मला माहिती आहे मागच्याच हप्त्यात ज्यांची स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली तब्बल 5,000 रुपयांचं एका नाईटचं आयवा झेलचं पारितोषिक 35,000 रुपये दिलं होतं हर्षलभाऊ मोरेंनी त्यांच्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये. तदनंतर हे पारितोषिक जवळजवळ जाऊन पोचलं होतं 11,000 रुपयांपर्यंत आणि तिथे सुद्धा ती पारितोषिकं सुद्धा पटकावली गेली आहे. अगदी खर्चाचा ताळमेळ जर पाहायला गेला ना तर अमाट
बक्षीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन होईल सर, आपण चालू करा, आम्ही थांबणारे नाही आहेत आता, कारण बहारदार नेतृत्वाची मंचावरती अगदी रॉयल एंट्री जरूर पाहायला मिळालं. हर्षलभाऊ मोरे, त्याच समेत आपण पाहतोय युवा उद्योजक आदरणीय प्रफुल्लजी भोईर, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला फटका यावेळी जरूर आहे. इकते मात्र बॉल सुटलाय, चुकी झाली आहे, चुकीला क्रिकेटमध्ये नाही माफी, आणि इथे येतोय दर्जेदार चौकार. वरती चौकारांना सुरुवात केली आहे ती मात्र भूमी 11 दिवा या टीमनं, आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता गोलंदाजाचा कमबॅक इथून आपल्याला पाहायला मिळतो. वेगवान बॉल पडल्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर स्लाइडली बाहेर निघाला, वेग पाहायला मिळाला प्रचंड वेगानं. हा बॉल अतलला होता गोलंदाज विघ्नेशनं, आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. योगेश, समालोचनाला आता थोडी कमतरता जरूर पाहायला मिळेल आपल्याला, कारण आता मात्र हा मंच ज्यांच्या आवाजाने, ज्यांच्या रॉयल एंट्रीने दणाणतो आहे. इथे मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात, ज्या फिल्डरने केली होती चुकी, ज्याच्या हातामधून आला होता चौकार, त्याने टिपली अचूक झेल. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण जाऊयात आयवा झेलकडे पुन्हा एकदा. एका हातात पकडली तर मात्र तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राईज हर्षल भाऊ मोरे यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. खरं म्हणायला गेलं ना तर मी सातत्यपूर्ण व्यक्तिमत्वाचा इतिहास पाहतोय. अगदी कमी वयात एक गरुड जीव घेण्याची जी तयारी त्यांनी दाखवली आहे, ती तयारी आत्तापर्यंत या मंचावरती येऊन पोहोचलेली आहे. आणि सांगायचं झालं तर जनतेच्या मनातील नगराध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे ते हर्षल भाऊ मोरे सध्या मंचावरती आहेत. मॅच एकीकडे रंगली जाते आर्या 11 भोनकुडे आणि त्याच्या विरोधात भूमी 11 दिवा टीम. विकेट आली आहे, फलंदाज बाद झालाय. फलंदाज आपण पाहिलं सिद्धेश बाद झाला, आणि त्याच्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आर्यन भोईरला तुम्ही पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक बॅटिंग करत असताना तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 ओव्हरची मॅच, 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सेट करायचं आहे भूमी 11 हायवे दिवा टीमला. हो, यावेळी फ्लिक केलाय, फिल्डर नाही आहेत, बॅकहँड एरिया आहे. बॉल चालला एक टप्प्या अखेर सीमा रेषेच्या पलीकडे, लॉंग लेगला क्लिअर केलाय, ठोकला आर्यन भोईरनं चौकार. बघा, पहिल्या मॅच मध्ये आर्यन भोईर अगदी आपण पाहताय उपलब्धच नव्हते, आणि बदलापूर या ठिकाणी स्पर्धा खेळत होते, आणि तिथून लगेच ही स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित झालेत, आणि आल्या आल्या त्यांच्या बॅटमधून चौकार देखील आला. हो, यावेळी कट केलाय, शॉर्ट थर्डमॅन आहे, डायरेक्ट हिटचा चान्स. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. आज संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं रायगड मधला सगळ्यात अव्वल नंबरचा संघ, जो खऱ्या अर्थानं बामण डोंगरी म्हणून ओळखला जातो, तो संघ देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. आता मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहता आर्या 11 भोनकुडे, आणि त्याच्या विरोधामध्ये भूमी 11 हायवे दिवा. हो, यावेळी पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु यॉर्कर बॉल आलाय बरोबर बॅट अँड पाडच्या मधून, बॉल निघून आलाय एसटी रक्षकाकडे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं जर पाहिलं तर 1 षटकाचा खेळ समाप्त झाला, आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर इथून पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भूमी 11 हायवे दिवा टीमनं धावा बनवल्यात. ते मात्र 1 बाद 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती फोल्डरकडनं चुकी झाली होती, तो चौकार आला होता. त्याच्यानंतर असं वाटलं होतं की आता इथून सुरुवात खऱ्या अर्थानं दमदार पाहायला मिळेल, या षटकामध्ये बऱ्याचशा धावा येताना पाहायला मिळतील. परंतु अगदी आपण कौतुक करूया गोलंदाजाचं, ज्या पद्धतीनं त्यानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली आहे. विघ्नेशनं जो त्यानं खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय तो दर्जेदार राहिला. 9 धावा खर्च केल्यात, विकेट 1 आली, आणि आता सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल सेकंड ओव्हर मध्ये. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. A1 जोडी चषक, या चषकाचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय चेतनजी चौधरी, रुपेशजी घारे आणि अतुलजी देशमुख साहेबांनी केलेलं हे आयोजन, दमदार आयोजन
गेले 5 रात्र ही स्पर्धा आपण पाहताय. आजची शेवटची रात्र या स्पर्धेची. फायनल रात्र या स्पर्धेची, अंतिम रात्र, अंतिम पडाव, अंतिम टप्पा या स्पर्धेचा अगदी आपण पाहताय. सेकंड राऊंडची पहिली मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते. सगळे नामांकित संघ आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात आणि प्रेक्षक वर्गांची गर्दी देखील अलोट या मैदानावरती पाहायला मिळाली. आजच्या रात्रीमध्ये सगळे सुपरस्टार खेळाडू त्यांना पाहण्यासाठी, त्यांचा खेळ पाहण्यासाठी जो प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झालाय त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. 9 सेकंडवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप आहे तोपर्यंत फक्त एकच धाव. पंच सांगतात लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इतके शफल झाले की मात्र पाठीमागे अंदाजच बांधला नाहीये. बरोबर गोलंदाजानं देखील फॉलो केला. इथून जर पाहिलं गेलं तर लेग बायचे एक धाव, एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते 10 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. मुख्य मंचावरती आपण पाहताय मान्यवरांची मांदी आली. ओ यावेळी खेचून मारलाय लॉंगॉनला, फिल्डर आहेत जज करतात. ओ पकडली एक कॅच, मिळाली आहे विकेट. दुसरा आद्रा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 हायवे दिवे टीमला. फलंदाज होईल बाद. म्हणायला गेलं ना तर हे अप्रतिम संगीत आहे जे कानामध्ये गुंजलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने या संगीत बनवण्याचं मास्टर माइंड जर कोण असेल तर ते केतन बामणे. त्यांनी मात्र हे संगीत त्यावेळी लयबद्ध करून घेतलं. खरं आहे, कारण या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि एकीकडे पाहतोय हर्षल भाऊ मोरे यांच्यावरती चित्रित झालेले सॉन्ग आहे, परंतु इथे अगदी आमचे पत्रकार बंधू जगदीशजी दगडे उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सुद्धा या ठिकाणी संघर्षमय स्वागत. आज खरं म्हणायला गेलं तर अगदी टॉप 5च्या लढतीकडे आपण जाणार आहोत, जिथे मात्र पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं हर्षल भाऊ मोरे यांची गावची टीम दैवली टीमने मात्र एक गवगवीत यश संपादन केलं. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं होतं आपण लाडीवली टीम. तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं होतं श्रीवीरा. फटका खेळलाय, जबरदस्त फटका. थँक्यू डीजे. त्याच समेत आदरणीय किरणजी पाटील आणि त्याच समेत आदरणीय प्रवीणजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती आपल्या ठिकाणी संघर्षमय स्वागत. दोस्ती ग्रुप आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय सुधाकर भाऊ गारे आणि आदरणीय जगदीशदादा देशमुख यांच्या वतीने A1 जोडी चषक यावेळी जरूर पाहतोय. आणि दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होतो ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बॉल द्या. युवक शहर अध्यक्ष हर्षल भाऊ मोरे. दरम्यान आपण पाहतोय सकल मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक जबरदस्त सामना आपल्या भेटीला आहे. भूमी 11 हायवे दिवा आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र आर्या 11 बोनकोडे टीम. आयवा कॅच सातत्यपूर्ण हे पार होणं गरजेचं आहे. प्रेक्षक वर्ग मी आता तुम्हाला तेच म्हणतोय, झोपले असेल जागेवरती तर तिथेच जागे व्हा, कारण ही पार संधी आहे. आम्ही त्या दिवशी सुद्धा त्यांच्या स्पर्धेला म्हटलं की चुकून आम्ही समालोचकाला आलोय, प्रेक्षक वर्गात जाणं आमच्यासाठी गरजेचं होतं. बॉल पटवा मैदानात. आणि खरं सांगायचं झालं ना तर आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. आम्ही आजही समालोचकाच्याच भूमिकेत आहेत आणि हर्षल भाऊंनी अगदी आल्या आल्या धमाका चालू केलाय. जिथे 2 हातात कॅच टिपली तर 5,000 आहेत आणि सिंगल हातात घेतली तर 10,000 आहेत. प्रेक्षक वर्ग खरं म्हणायला गेलं तर एखाद्या सामान्य माणसाचा हा पगार आहे महिन्याचा. त्याच्यामध्ये आणखीन 4,000 सर ऍड होतील. अजयजी शिर्के आणि देवा चव्हाण यांच्याकडून 2,500, रुपेशदादा गारे यांच्याकडून 1,000
आणि विनोदजी मालुसरे यांचे 500. क्या बात है. 4,000 ऍड होतील. एकंदरीत 14,000 रुपयाचं जे कॅश प्राइज राहणार आहे. एका हातामध्ये ऐवा कॅच पकडेल त्या लाडक्या प्रेक्षकाला. वा सज्ज, मैदानाच्या चारी बाजूला उभे राहा आणि आता मात्र या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आणखी रंगतदार स्थिती आपण वाढवूयात. अगदी रोडवरती जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी जर एका हातात झेल टिपली, पण ते रोडवरती केले तर 2 हातात जरी टिपली रोडवरती, चांगला फटका आहे. आता हर्षल भाऊ काय होईल माहितीये का, जे मैदानाच्या आजूबाजूला आहेत ना ते सगळे रोडवर जातील. हाच मेन मुद्दा आता लक्षात घ्यावा लागेल. चला, आता रोडवरती ज्याने 2 हातात कॅश टिपली ना, तर त्याच्यासाठी तब्बल हर्षल भाऊ मोरे यांच्या माध्यमातून 15,000 रुपयांचं कॅश प्राइज. भाऊ दिलदार व्यक्तिमत्व आहे. मी ऑन माईक जरूर सांगेल, आकडा सांगणार नाही. हर्षल भाऊंची जी स्पर्धा आहे ना, आतापर्यंत सगळ्यात आर्थिक बाबतीत माझ्यासाठी फार लाभदायक ठरलेली आहे. हा खेळाडूंसाठी हा झेल नाहीये, केवळ प्रेक्षक वर्ग. ही मात्र इच्छा तुमच्या समोर सपोर्ट करतोय. चला, मॅच कडे आपण थोडस लक्ष केंद्रित करूया. इतकी जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांसाठी देखील अगदी आपण पाहताय बरेचसे कॅश प्राइज लागले जात आहेत. जबरदस्त मॅच. ओपनर्स एकदा लेट कट केलायचा होता. वेग होतो या बॉलवरती पडल्यानंतर अगदी आपण पाहताय वेगानं पुढे निघालाय. डॉट बॉल इथून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती आहे आणि आता इथून धावा जर पाहिल्या गेल्या तर धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 18 धावा धाव फलक्यामध्ये. या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे ऋतिकच्या. चांगली गोलंदाजी केली आहे. 1 षटकार खऱ्या अर्थानं त्याच्या देखील विरोधामध्ये आला. आर्यन भोईर नॉट स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. जास्त स्ट्राईक मिळालीच नाहीये. शॉर्ट बॉल स्विच हिट केलाय. शॉर्ट मधला अप्रतिम क्षेत्ररक्षण. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये एफर्ट्स लावत असताना स्वतःला पूर्णपणे झोकावून दिलाय, परंतु कॅच या ठिकाणी कॅरी केली आहे. अप्रतिम कॅच. कॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. थँक्यू धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती चैतन्य बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला, परंतु अगदी जर पाहिलं कर्जत शहर युवक अध्यक्ष सन्माननीय हर्षलभाऊ मोरे यांची स्पर्धा आपण पाहिली. युवक अध्यक्ष चषक, त्या स्पर्धेपासून खऱ्या अर्थानं कर्जतमध्ये एक नवीन ट्रेंड आलाय.
प्रत्येक स्पर्धेमध्ये आता खऱ्या अर्थानं आपल्याला आयवा कॅशसाठी कॅश प्राइज, त्यानंतर आपण पाहता लकी ड्रॉ, हे खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि ती पहिली स्पर्धा होती का त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की पहिलं खऱ्या अर्थानं लकी ड्रॉ त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर कर्जत नव्हे तसं आता मात्र खालापूरच्या स्पर्धेमध्ये देखील लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळते. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, इथे आलाय चौकार. थँक्यू डीजे. आदरणीय प्रवीणजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या, आपल्या या ठिकाणी सहर्षमय स्वागत. यस योगेश. हो, चांगला बॉल. नक्कीच अगदी आपण पाहताय कॉपी करता तर सर्वांना येतं, परंतु टॉपचं आयोजन करायला अगदी प्रत्येकाला जमत नाही. आणि ते टॉपचं आयोजन आणि नियोजन खऱ्या अर्थानं आपण पाहिलं होतं हर्षल भाऊ मोरे यांच्या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहताय इलेक्ट्रिक बाईक जी खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून या कर्जत तालुक्यामधील पहिली फेअर डिलिव्हरी असेल, कर्जत तालुक्यातील पहिली बाईक खऱ्या अर्थानं जी लकी ड्रॉच्या माध्यमातून आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, आणि ती देखील अगदी सांशी गावचे ज्या लाडक्या प्रेक्षकांना ती बाईक मात्र मिळाली होती. हो, इथे खोला टाकलाय, अगदी आपण पाहता ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव इथून पाहायला मिळतीये. एका धावेनं जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलाय, ते मात्र 23 वरती. 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाज मोहन, पहिल्या बॉलवरती विकेट आली आर्यन भोईरची, आणि त्याच्यानंतर चौकार पाहायला मिळाला तो चैतन्याच्या बॅटमधून. आणि आता सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आशिष पाटील. आशिष पाटील, हो, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर बाहेर निघाला, लेग कटर आला, पिक करता आलंच नाही. या वेगानं बाट फिरतीये, परंतु बॅट अँड बॉलचा तो संपर्कच पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतो. कमबॅक सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठा फटका आलाय, परंतु प्रत्येकानं अगदी आपण कमबॅक करत असताना विकेट्स देखील मिळवल्यात, आणि त्यानंतर डॉट बॉल देखील खोला टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय समोर चाललाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर येतील, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव. कमालीचं षटक पाहायला मिळालं आहे. गोलंदाज मोहनचं देखील अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. ती मात्र आर्या 11 मुनकुडे टीमची. 3 ओव्हरमध्ये धावा आपण पाहताय एकंदरीतच 24 धावा धावफलकावरती, आणि विकेट आल्यात त्या महत्वपूर्ण 4. आशिष पाटील आणि त्याच्या साथीनं चैतन्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. हे मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. आता शेवटच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील, मोठं टार्गेट सेट करावं लागेल भूमी 11 हायवे दिवा या टीमच्या समोर. कारण की समोर जर पाहिलं गेलं सॉरी माफी, असं बी खऱ्या अर्थानं टार्गेट सेट करायचंय तुम्हाला आर्या 11 बोनकुडे टीमच्या समोर. या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके जर आले तर मोठा टार्गेट पाहायला मिळेल. पार्टनरशिप तर चांगली पाहायला मिळतीये. इथून जर पाहायला गेलं तर आशिष पाटील आणि त्याच्या साथीनं चैतन्य. आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सागरला तुम्ही पाहता. शेवटचं षटक स्लॉगरला सुरुवात होते. सागर गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर आपण पाहताय ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आशिष पाटील, ज्यांनी शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. समोर दिलाय, समोरच्या दिशेनं संधी आहे. वो पकडले का कॅच, बॉल सीमा पार, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, ठोकलाय षटकार.
32 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केला. लॉंग ऑन मधून फिल्डर वेगाने येतात. पहिली कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतात. सॅकिंग एंड वरती काय धावलाय आशिष पाटील. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये चित्याच्या चपलाईनं सेकंड डावीतून कंप्लीट केली आहे. जबरदस्त धावला. 2 धाबा कंप्लीट झाला. 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 32. 32 धाबा धाव फलकावरती. शेवटचं षटक चालू आहे. सागर गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये 8 धाबा खर्च केल्यात त्या सागरनं. आशिष पाटील ऑन स्ट्राईक. आर्यन भोईर बाद झाला. त्याच्यानंतर आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. काय बॅटिंग करतोय शेवटच्या ओव्हर मध्ये. ओ फुलटॉस पाठवलाय त्याला. लॉंग लेग सीमा पर. पंचांनी दिलाय नो. त्याच्यावर ठोकलाय षटकार. षटकार आला. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 39 वरती. खऱ्या अर्थानं थोडीशी सावकाश सुरुवात, धीमी सुरुवात, विकेट्स आल्या, दबाव झाला आणि आता मात्र तो दबाव एका बाजूला सारत मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग करताना आशिष पाटीलला पाहताय. फ्रीजचा बॉल. हो आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. वेगानं बॉल पुढे निघालाय. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळतीये. गोलंदाज सागरची डॉट बॉल आलाय. फ्रीजचा बॉल खऱ्या अर्थानं डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो मात्र सागर या गोलंदाजाकडून. धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते 39. 39 धावा धाव फलकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते भूमी 11 हायवे दिवा टीम. जबरदस्त फाईट, बिग फाईट मैदानाच्या आत. हो आडव्या बॅटनं बॉलला सरळ पाठवलाय. काउकॉर्नर सीमा रेषा पार. षटकार. षटकार आलाय परंतु आयवा कॅच पकडली आहे. परंतु आयवा कॅच रोड वरती पकडायची होती. तिला 15,000 होते. हिला 5,000 आहे. तिथे 5,000 आहे. तिथे 5,000. रोड वरती 15 आहेत. तिथे 5 आहेत. आणि विनोद मालुसरे यांच्याकडनं 500 असतील. एका हाताने येते. हा चला, ज्याने पकडलाय त्याला विनंती आहे की आपण आयवा जेलचं पारितोषिक घेण्यासाठी मंचावरती जरूर या. अगदी धावत पळत आलाय बाबा. छोटा पॅकेटाचं रे. मोठा आयुष्यातला पहिला पगार घरी घेऊन जायला. टर्न केलाय. काव कॉर्नरला डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतात. एक फिल्डिंग मध्ये चुकी. बॉल सीमा पार. काव कॉर्नरला आणखीन एक आशिष पाटील ब्रांडेड चौकार. ये लवकर ये धावत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मित्र म्हणे खेळाडूसाठी. थांब जरा. इथे बस. शांत बस. मी जेव्हा बोलेल तेव्हाच बोल. काय 49 59 49 धावा धाव फलकावरती. हो आणखीन एक बॉल उंच हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. पकडल्या लॉंग ऑनला कॅच. आणि इथून मात्र आशिष पाटीलची विकेट आली आहे शेवटच्या बॉल वरती. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर भूमी 11 हायवे दिवा टीमनं धावा बनवल्यात त्या 49. आता दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनवायच्या आहेत त्या आर्या 11 भुनकुडे टीमला. त्या मात्र 50 म्हणजे अर्धशतक बनवायचे 24 बॉल मध्ये. आता एवढी घाई करू नका तुम्ही. ट्रॉम्बे कोलीवाडा आणि त्याच्या विरोधामध्ये धाकटी धानू दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या आणि लगेच आपण संदीप बोराडे सरांकडे जाऊया. यस नक्की जोडूयात आपण. सेकंड इनिंगला जोडला जाईल. परंतु या ठिकाणी अगदी ए दादा इथेच थांब. नाव काय तुझं? नाव? कॅमेरामन आहेत का? कॅमेरामन जरा इकडे या. तू इकडे उभा राहा, मी इथे जातो. नाव काय तुझं? आर्यन. पूर्ण नाव सांग रे यार. आर्यन गणपत पवार. कुठला आहेस? कांडपे. अरे यार, खांडपेवाल्याने अगदी सगळी बक्षीसच नेलेत का? हा परवा जेल टिपली तू? हा. कोणती? हा. आयवा जेल? हा. किती होते? 1500. आता किती?
5,000. काय बोलतो? मला सांग 1500चं काय केलं मम्मीकडे दिले. नक्की? आणि आता 5,000 कोणाकडे देणार? पप्पाकडे. मम्मीकडे. मम्मीकडे देणार, मग पप्पाकडे का नाही? पप्पा एक्सपायर झाले. सॉरी. थोडी दिलेली जरूर व्यक्त करेल आणि विनंती करेल. मी स्वतः आता भाऊक झालोय. अगदी हर्षल भाऊ मोरे आपण आर्यनला 5,000 रुपयांचं कॅश प्राईज प्रदान करा. बल आर्यन कांडपेचा आहे, परंतु आदेश कुठे गायब झालेत? लक्ष द्या या खेळाडूकडे. खरोखर अगदी उद्याचं तुमच्या गावचं हे भविष्य. आणि आर्यन तुमच्यासाठी हर्षल भाऊने एक शब्द दिलाय. हा आज तुम्ही जे खरोखर मी सुद्धा खरोखर भाऊक झालो या गोष्टीसाठी. अगदी शिक्षणासाठी जर तुम्हाला कोणत्या प्रकारची गरज लागली तर तुम्ही हर्षल भाऊ मोरे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत शिक्षणासाठी जरूर करतील. फार खरोखर हर्षल भाऊ तुमच्या या दिलेरीची आणि अगदी सामाजिक कार्याची दाद देईल. आणि सन्मानाकडे आपण वळतोय. जाऊयात अगदी डॅशिंग पर्सनॅलिटी, युवकांच्या गळ्यातलं एक सोन्याचं ताईत. आणि एका अनुषंगाने जर पाहायला गेलं तर अगदी ज्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहर अध्यक्ष ही पाहायला मिळाली. भव्य दिव्य ते स्वरूप, जे स्वरूप आता पाहतोय तशाच पद्धतीचं स्वरूप त्या बामच्या मळ्यामध्ये आपण पाहिला. हर्षल भाऊ मोरे यांच्या नावाची ती स्पर्धा. आणि एकीकडे कर्जत नगर परिषदेमध्ये परिवर्तनाची लाट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ते आमचे किंग मेकर हर्षल भाऊ मोरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धेत सुधाकर भाऊ गारे आणि माननीय जगदीशदादा देशमुख A1 जोडी चषकामध्ये हा बहुमूल्य सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. हर्षल भाऊ मोरे यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि दोस्ती ग्रुपला विनंती आहे की आपण त्यांचा सन्मानपूर्वक सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. त्या समेत आपण पाहतोय या ठिकाणी आदरणीय अनुपजी साबणे उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे काका अशोकजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अशोकजी मोरे सर या आपण आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतोय. एक बलाढ्य लढत सध्या जरूर पाहायला मिळते, परंतु सन्मानाकडे आपण वळणार आहोत. अशोकजी मोरे काका यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. नेक्स्ट मॅचचा कॉल दिलाय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. आपला टॉस होईल, आपण इथेच थांबा. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय अगदी युवा उद्योजक, दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस, सातत्यपूर्ण हर्षल भाऊंच्या समवेत अगदी चांगली कामगिरी बजावणारं हे व्यक्तिमत्व प्रफुल्ल शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जशी दोस्ती ग्रुपची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तशा हर्षल भाऊंना अगदी चांगली दोस्तीची साथ देणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय प्रफुल्ल शेठ भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. युवा उद्योजक म्हणून ज्यांचे एक वेगळी ओळख आहे. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय केतनजी बाबणे उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत आदरणीय अंकित पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. अंकित पाटील. त्याच समेत आदरणीय सुरेशजी सोनावणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. हॅलो, चला सर्व प्रेक्षक आणि क्रीडा रसिकांचा आणि त्याचबरोबर क्रीडा मान्यवरांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. त्याचबरोबर पार्थ आणि त्याचबरोबर विनीत दळवी ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय राहुलजी जाधव उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. अर्थातच आमचे भावड्या आवाज लय मोठा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा, तसा नाव आहे मोठा राष्ट्रवादीच्या नेत्याचा, टक्का वाजतोय नावाचा हर्षल मोरे. थँक्यू डीजे. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय
यतीनजी बामणे उपस्थित आहे, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. यतीनजी बामणे. बरेचसे मान्यवर अगदी ताफा या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला हर्षलभाऊ मोरे यांचा. यतीनजी बामणे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यासमेत या ठिकाणी आदरणीय जय गुराव उपस्थित आहे, त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जय गुराव या आपण. मॅच एकीकडे चालू राहील, स्कोरर आपण तिकडे लक्ष द्या. जय गुराव आपण पाहतो, यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. नंबर मिळेल 4. षटकारानंतर आलेला हा चौकार. नंबर मिळेल 4. प्रगती पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचेल त्या तब्बल 10. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय केतनजी गवळे उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. केतनजी गवळे. केतनजी गवळे यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत आदरणीय तेजसजी मुने या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. तेजसजी मुने. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय कुंदन भोईर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. कुंदनजी भोईर. कुंदनजी भोईर यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय राकेशजी वेशवेकर उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. राकेश सर या आपण. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय किरणजी पाटील उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. चला तुर्तास आपण इथे आदरणीय युवा उद्योजक मनोजजी बैरे सर उपस्थित आहे, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. अर्थातच हे व्यक्तिमत्व भिवंडीवरून या स्पर्धेसाठी दाखल झालाय. सातत्यपूर्ण आहे कानपे ग्रामस्थ, परंतु कर्मभूमी सध्या भिवंडीला आहे, हे पार जाणावं लागेल. हॅलो संदीपजी, खरं तर ही कर्जतची कर्मभूमी कोण विसरणार, कारण की हुतात्मा हिराजे पाटील त्याचबरोबर वीरभाई कोतवाल यांना कोण विसरणार, कारण की ही कर्जतची पावनभूमी. हॅलो धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 15 आकड्यावरती. अनुपजी साबणे आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. चेतन चौधरी यांची खास रिक्वेस्ट आहे आमच्यासाठी, आपण या. आणि केतनजी बामणे आपण सुद्धा या. खरं म्हणायला गेलं तर अनुपजी साबणे मंचावरती दाखल झालेत. हर्षलभाऊ मोरे यांच्या स्पर्धेमध्ये त्यांनी अगदी बोरशेती टीम पॅक केली होती आणि बोरशेतीने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहर अध्यक्ष कर्जत प्रथम क्रमांक त्या ठिकाणी पटकावला. नक्की संदीपजी, हे म्हणायला हरकत नाही, पण हे सगळं संघ जमवण्याचं काम केतनजी बामणे यांनी केलं. म्हटलं तर त्या स्पर्धेचा खरं तर रायझिंग स्टार, रायझिंग हिरो खऱ्या अर्थानं जो ठरला तो आमचे केतनजी बामणे यांचा या स्पर्धेमध्ये सन्मान होणं देखील खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केलं जाईल. त्यांचं देखील शुभ सन्मान केलं जाईल. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचला त्या तब्बल 15 आकड्यावरती. 15 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागल्यात. मनीष थोडं तुम्हाला थांबवेल मी, कारण मी जाणार आहे थेट हर्षलभाऊ मोरेंकडे. अगदी जागेवरतीच आपण थांबूयात. आणि अगदी स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईटची स्पर्धा आहे. आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि आदरणीय जगदीशदादा देशमुख यांची A1 जोडी चषकाची. परंतु भाऊ एक प्रश्न जरूर घेऊन जाईल. एकंदरीत जनतेला तुम्हाला या ठिकाणी संबोधित करायचं आहे, परंतु प्रश्न माझा हाच राहील की या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून येणं अपेक्षित आहेच मला, की भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या नावाची एक आत्ता काही दिवसांपूर्वी पार पडली. अगदी या स्पर्धेने इतके उच्चांक मोडलेत की ही स्पर्धा 7 समुद्रापार आपल्याला पाहायला मिळाली.
परंतु एकंदरीत ही सुद्धा एक स्पर्धा चांगली आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल दोन्ही स्पर्धेमधलं साम्य, फरक आणि भावी जनतेला काय सांगाल? 100% सर्वप्रथम सगळ्यांना सन्माननीय जय महाराष्ट्र, सगळ्यांना सन्माननीय जय भीम. 14 एप्रिलचं औचित्य साधून यांनी अत्यंत चांगला दिवस साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला यांनी स्पर्धेची सुरुवात केली. आम्ही पण आयोजन केलं. आम्ही आयोजन पुढच्या वर्षीसुद्धा करू, पण ते आयोजन सातत्याने करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आयोजन चार वर्ष झाली A1 जोडी सातत्याने करत आहेत. आणि आमच्यापेक्षा टॉपचे ते का? कारण की आम्ही एकदाच केले, त्यांनी 4 वेळा केले. 4 वेळा करणं हे खूप कठीण आहे, एकदा करणं हे खूप सोपं आहे. म्हणून मी काय म्हणतो, आम्ही करू, पुढच्या वर्षी 100% करू, पण ते सातत्याने 4 वर्ष करतायत, लोकांना हा प्लॅटफॉर्म देत आहेत, ग्रामीण संघांना चांगल्या सगळ्या टीम येऊन खेळत आहेत. आणि मी तर स्पष्टपणे सांगतो की आपण सगळे मिळून ग्रामीण संघासाठी काहीतरी चांगलं करू. लोक बिग बॅश ठेवतात, आपण त्या बिग बॅशपेक्षा मोठी बिग बॅश ठेवू, एकत्र येऊन करू, चांगलं काहीतरी करू. आणि सर्वप्रथम मला सांगायचं झालं, A1 जोडी जे सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश शेठ देशमुख, आणि त्यांचा सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे दोस्ती ग्रुप. त्याच्यामध्ये आम्ही पण येतो, पण आम्ही शेवटला येतो, कारण की आम्ही शहरात राहतो, हे वासरे कोंड्यात राहतात, त्यासाठी वासरे कोंड्यातले सगळे पहिले येतात. त्यातले माझे सगळे जे जवळचे मित्र आहेत, सगळ्यांची नावं मला घेणं शक्य नाही आहे, पण बाबू शेठ घारे, अतुल शेठ देशमुख, चेतन शेठ चौधरी, सुनील घारे, किरण शेठ ढोले, मनोज झाला, सगळे आमची जवळची माणसं आहेत. काही लोकांची नावं लक्षात नाही, कारण की त्यांच्यात येणं सातत्याने आमचं पॉसिबल नसतं. पण आज सुद्धा सांगतो की वैयक्तिक राजकारणाचा कुठला स्वार्थ न ठेवता एखादं केलेलं आयोजन हे खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्ट करण्याच्या मागे कोणाचा ना कोणाचा किंचित स्वार्थ असतो, पण या A1 जोडीचा पण नाही आणि या दोस्ती ग्रुपचा पण कोणता स्वार्थ नाही. तरी सातत्याने 4 वर्ष या मॅच ते चांगलं आयोजन करतायत. मला तुमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही असंच छान आयोजन करा. आणि माझ्या वैयक्तिक मॅचमध्ये मला या दोस्ती ग्रुप आणि A1 जोडीने खूप जास्त मदत केली आहे. त्यांनी मला चांगले सल्ले पण दिलेत आणि त्यांच्याच कुठेतरी त्यांच्या मोलाच्या सल्ल्यापणे माझ्या मॅच टॉपच्या झाल्या. पण मी आज सुद्धा सांगतो, त्या टॉपच्या झाल्या त्या फक्त तुमच्या पायी झाल्या, पण तुम्ही 4 वर्ष केले म्हणून तुम्ही आज पण टॉपचेच आणि कायम टॉपचे राहाल. दरवर्षी तुम्ही काहीतरी नवीन लोकांना आणून देता, आम्ही तुम्हाला बघून निस्परून 4 गोष्टी करतो. पण मी आज सुद्धा सांगतो की पुढच्या वर्षी A1 जोडी नको आणि युवक अध्यक्ष चषक नको, दोघांनी मिळून एक टॉपची स्पर्धा ठेवू, जी बिग बॅश झाली त्याच्यापेक्षा मोठी ठेवू, फक्त ग्रामीण संघांसाठी. फक्त ग्रामीण संघासाठी. ओपन संघांमध्ये मला काही इंटरेस्ट नाही, तोंडावर सांगतो, कारण की ते टॉपचे, ते ISPL वगैरे आपण जेवढ्या एंट्र्या भरतो तेवढे त्यांची बक्षिसं असतात. त्यामुळे आपण ग्रामीण संघांना संधी देऊ. वासरे कोंड्यामधील खूप जास्त प्रमाणामध्ये संघ इथे खेळतात आणि वासरे कोंड्यामधील संघ जे खेळत असतात, म्हणजे आपल्या कर्जत शहरामध्ये एवढे जास्त खेळत नाही, पण इथे खूप जास्त प्रमाणामध्ये ते संघ खेळलेत. त्यामुळे तुम्ही चांगला प्लॅटफॉर्म त्या संघांना दिला आहे, त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असंच आयोजन करत राहा. आमच्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी, जी काय मदत आम्ही करू शकतो, जे काय आम्ही करू शकतो, तुमच्या ते उपस्थित देऊ शकतो, ते आम्ही नक्कीच देऊ. तुम्ही सुद्धा तुमचं मोलाचं सहकार्य आम्हाला द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. जय हिंद, जय महाराष्ट्राच्या आधी एक प्रश्न असेल तुमच्यासाठी. चेतनजी चौधरी, रुपेश घारे आणि त्याचबरोबर अतुलजी देशमुख यांनी घडवलेला हा क्रिकेटचा कारवा, खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगड जिल्ह्यानं या स्पर्धेची दखल घेतली. 4 वर्षे या स्पर्धेला आज पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्ही जी संकल्पना मांडली की ग्रामीण संघांना प्रथमतः प्राधान्य देणं गरजेचं आहे, कारण की हे सगळे संघ आजच्या दिवसातील आहेत, ते रायगड, ठाणा आणि पालघर विभागातील सगळे नामांकित संघ आहेत. मग तो जो डहाणू संघ जो आला होता ना, खऱ्या अर्थानं तो अगदी गुजरात जवळचा संघ होता. खऱ्या अर्थानं चप्पल खेळाडू, अर्थात सगळ्यात चप्पल खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमधला डहाणू संघामधला असेल, तो तुमच्या स्पर्धेमध्ये देखील खेळलेला आहे. खऱ्या अर्थाने यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. पण जे अर्थात रुपेशजी घारे, चेतनजी चौधरी आणि त्याचबरोबर अतुलजी देशमुख यांनी हा जो क्रिकेटचा कारवा भरवला, त्याबद्दल त्यांनी मागील वर्षी देखील खऱ्या अर्थानं खूप मोठा कारवा केला. पण त्यांनी मागील वर्षी सांगितलं एक बाईक आहे, पण एक भाषा म्हणून चेतन चौधरी, रुपेश घारे आणि अतुल देशमुख यांचा भाषा म्हणून मी कमिटमेंट केली होती की 2 बाईक असतील या स्पर्धेमध्ये, आणि त्यांनी त्या 2 बाईक या स्पर्धेमध्ये घडवल्या. आणि तुम्ही सांगितलं की येत्या आगामी काळामध्ये मग ते स्पर्धा आता शेवटच्या
स्तरापर्यंत येऊन पोहोचले खऱ्या अर्थानं. पण येणाऱ्या जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळेस नवीन स्पर्धा घडेल त्यावेळेस तुम्ही सांगितलं की ग्रामीण संघासाठी आम्ही एक चांगली बिग बॅश ठेवू. पण एकंदरीत ही स्पर्धा खऱ्या अर्थानं 4थ्या पर्वामध्ये यशस्वी होताना खऱ्या अर्थानं रुपेश घारे यांना क्रिकेटचा काही खऱ्या अर्थानं नॉलेज नाही, चेतनजी चौधरी यांना नाही, अतुलजी देशमुख यांना नाही, कंस्ट्रक्शन मधले सगळे तीनही महारथी आपल्याला खऱ्या अर्थ जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा मी समालोचक आहे. या तिघांना या क्रिकेटमधला काही संबंध नाही, पण त्यांनी भरवलेला हा क्रिकेटचा कारवा याबद्दल आपण काय बोलू? 100% मी आताच तुम्हाला सांगितलं. फक्त तुम्ही जसं बोलले, तुम्ही स्पष्ट बोलतात तर मी पण स्पष्ट बोलतो. माझा अर्ध्यापेक्षा जास्त रॉट तुमच्या रुपेश शेट्टीच पूर्ण करून दिला शेवटच्या दिवसाचा. याची पण तुम्ही दखल घ्यायला पाहिजे. जरी त्यांना इंटरेस्ट नसेल तरी आपण पण तुमच्यासारखं आमचं स्पष्ट असतं सगळं. पण नक्कीच दरवर्षी ते पण चांगला द्यायचा प्रयत्न करतात. म्हणून मी त्यांना आता सुद्धा बोललो की पुढच्या वर्षी युवक अध्यक्ष चषक नको आणि तुमचं A1 जोडी पण नको. जे तुम्ही सातत्याने 4 वर्ष केलं, आम्ही तर 1च वर्ष केलं, पण आपण एकत्रितपणे करू, बिग बॅशपेक्षा टॉपचं करू. आणि बोलो ना ग्रामीण संघांना आपण 4 व्हीलर देऊ. बोलो की नाही? मागच्याच पण बोललो, आता पण बोलतो, ग्रामीण संघांना आपण 4 व्हीलर देऊ. नक्की दादा, खरं तर तुमचं हे म्हणणं संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटने दखल घेतली तुमच्या स्पर्धेची. रुपेश गारे अर्थात बाबू गारे, आमचे मामा श्री चेतनजी चौधरी आणि त्याचबरोबर अतुलजी देशमुख या तीनही मामांनी भरवणारा हा क्रिकेटचा कारवा येत्या आगामी काळामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटचा ना भूतो ना भविष्य अर्थात क्रिकेटचा एक अभूतपूर्व सोहळा सर्वांच्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचं नाव येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे. पण तुमचं देखील मनाच्या अंत्यकरणापासून आम्ही खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. ज्या ठिकाणी गरज होती खऱ्या अर्थानं धावसंख्येची तब्बल 50 आणि आता धावसंख्या जमवल्या प्रगती पुस्तकावरती 36 तब्बल खोऱ्यानं आता हंस सखे तुझी बारी या धावसंख्येने मात्र खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारी टीम बोनगोडे टीम या ठिकाणी आता बॅटिंग करते. पंचांतकडे लाऊड अपेल केले जाते. अम्मेचे डांगरे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर हे तुमच्यासारखे आयोजक या स्पर्धेला लाभणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे खऱ्या अर्थानं. आणि आमच्या तमनाचे आयोजक आदरणीय त्यांचं नाव कदाचित आम्हाला माहीत नाही, पण ते देखील खऱ्या अर्थानं खूप चांगला प्रतिसाद प्रत्येक स्पर्धेमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. राईट हँडेड बॅट्समन समोर आहे, समोरच्या दिशेनं हलक्या दिशेनं खऱ्या प्रीतमजी बारी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा देखील या ठिकाणी अरे पुंदरे आला यो कर्जतवाला, अरे पुंदरे आला यो दहिवलीवाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात. थँक्यू. खरं तर प्रीतमजी बारी विभागामध्ये खरं तर नाईट स्पर्धा ठेवण्याचा मान जर कोणी पटकावला असेल तर हे त्रिमूर्ती आहेत खऱ्या अर्थानं. कारण की आपण सातत्यपूर्वक म्हणतो की पडद्यासमोरील खेळाडू प्रत्येक व्यक्ती ओळखतो, पडद्या मागचे खेळाडू कोणी ओळखत नाही. तसं पडद्यासमोरचे आयोजक सगळेच ओळखतात, पण पडद्या मागच्या आयोजक ओळखायला नेहमीच आपण सर्वजण चूक करतो. पण ही खऱ्या अर्थानं 4थ्या वर्षामध्ये यशस्वी करणार आहे. अर्थात आमचे बाबू गारे असतील, चेतनजी चौधरी असतील आणि त्याचबरोबर अतुलजी देशमुख असतील. हे सगळंच मान्यवर, हे 3 मान्यवर, हे त्रिकूट
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हा क्रिकेटचा कारवा घडून येत आहेत. मनीष थोडं थांबवेल, आपण जाऊया टॉसकडे. अर्थातच या ठिकाणी मला वाटतं ट्रॉम्बे कोलेवाडा आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल आद्या 11 डहाणू टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या टॉस करण्यासाठी आपण, टॉस होईल पहिला. आई गावदेवी 11 ट्रॉम्बे कोलेवाडा आणि त्याच्या विरोधात आद्या 11 डहाणू टीम. आणि विनंती करूयात आपण प्रीतम बारे यांना की आपण मंचावरती या. लेट आलेत परंतु आज मैत्री खातीर ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. प्रीतम बारी आपण मंचावरती या. आपलं सरचे स्वागत आणि विनंती करूया आद्या 11 डहाणू टीम आपले कॅप्टन पाठवा प्लीज. टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉस करणार तो आपण आकिब पाटील यांच्या शुभ हस्ते. या आकिबजी पाटील आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आकिबजी अस्पर्धा पाटील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे षटकारा लगत पकडलेला, अगदी लोण्याचा गोळा हातातून हिसकावून घ्यावा अशी परिस्थिती मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खेळाडू या ठिकाणी बाद. येस, थँक्यू डीजे. तर अगदी धावती धावती न्यूज का नाही आमच्यापर्यंत पोहोचली, परंतु अगदी आता समोर आपण पाहतोय आद्या 11 डहाणू टीम आहे. प्रीतम बारी यांचं आगमन झालंय, काय सांगाल आता? असू दे, आम्ही पण खेळलो, आमचा अपेट टाकू. क्या बात आहे, जबरदस्त. आणि त्याच्यानंतर आपण जाऊया, तोच प्रश्न तुमच्यासाठी आहे. काय सांगाल एकंदरीत प्रीतम बारी यांचं आता या सेकंड मॅच मध्ये तुमच्या आगमन होत आहे? एक सिनियर प्लेअर येतोय तर आम्हाला पण सपोर्ट चांगला असेल त्याचा. आम्ही तरी पण आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. जसं पहिले मॅच खेळला आम्ही तसं आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. चला, दोन्ही टीमला तुम्हाला शुभेच्छा असतील. अगदी आपण पाहतोय ज्याच्या आतुरतेने करा म्हणायला गेलं तर हा मंच ही कर्जत नगरी वाट पाहत होती. आणि अगदी टीम मध्ये त्यांचं आगमन होतंय. प्रीतम बारी यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. आणि ही दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईटची स्पर्धा आदरणीय सुधाकर भाऊ गारे आणि आदरणीय जगदीशदादा देशमुख यांच्या नावाची A1 जोडी चषक. आणि या जोडीसाठी आकिबजी पटेल यांच्याकडून या स्पर्धेसाठी दोस्ती ग्रुपला आल्यात शुभेच्छा. त्या शुभेच्छांचा मनस्वी स्वीकार. जाऊयात कॉम्बॉक्सकडे, जिथे आवाज ऐकाल मनीष यांचा. थँक्यू संदीपजी. आपण पाहत आहे या ठिकाणी अगदी अटीतटींशी लढत चालू आहे, कारण की दोन्ही संघ विजयाच्या दिशेनं, विजयाचा शंखानाद करण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ही लढत करतात. 2 अतिरिक्त चेंडू सुरुवातीस आले. पहिला आला, त्यानंतर एक विकेट आली, त्यानंतर एक व्हाईट बॉल आला आणि या चेंडूवरती नंबर मिळाल्या. 2 धावसंख्येत बदल केला जाईल, जाऊन पोहोचेल ते तब्बल 48 आकड्यांवरती. आता चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 4 आणि करायच्यात 2 धावसंख्या. 4 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या करायच्यात. 4 चेंडूंमध्ये 2. 12वा प्रतिनिधी. अगदी प्रत्येक संघाचा अतिशय चाणक्य नेहमी आपल्याला पाहायला मिळते. त्याने संपूर्णपणे आमचा स्कोरबोर्ड रंगून ठेवताना पाहायला मिळतो. हलक्या हाताने चेंडूला फ्लिक केलाय. 1 धावसंख्या कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करतील का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या. बोनकुडी संघ विजयाचा शंखनाद करतो. डीजे